ते कसं असेल? मी घेऊन येते. काय करताय तुम्ही? दरवाजा का बंद करताय? नाही नाही नाही, ते मी ह्याची मदत करताय म्हणजे तुम्ही काय पण नाही करू शकणार. तसं नाही तसं नाही. मग कसे? मला तुम्ही चांगला माणूस वाटला होता. वा बाजूला. एकदम चूप. आणि मी चांगलाच माणूस आहे. तो दरवाजा मी ह्यासाठी बंद केला कारण यासाठी बंद केला होता. हो तुम्ही परत परत तेच का करताय? आणि तुम्हाला किती ढेकर येते आहेत? हो, कारण मला खूप गॅस झालाय. दुपारपासून मी दुपारपासून काय? ते तुला उपाशी पाहतोय ना, तेवढं खाऊन घे. तू खाल्लंस ना की माझे ढेकर थांबतील. हो, मी जेवल्याने तुमचे ढेकर कसे थांबतील? अगं खाऊन तर बघ, 9व्या मिनिटाला ढेकर गायब. मी उपास सोडावा म्हणून तुम्ही नवीन नवीन काहीतरी काढताय ना? आणि काय हो, पुढे पुढे इथे कचरा. मला झाडू मारायला बोलवलत ना? दाखवा बरं. आणि हे सारखे सारखे ढेकर काढताय. नाही नाही, ढेकर काढत नाहीये, निघतायत. हे पा, तुम्ही तुमच्या वडिलांना उल्लू बनवू शकता, या घरातल्या सगळ्यांना उल्लू बनवू शकता, मला नाही बनवू शकत. मी चालले. ए मुक्ता, कुठे आहेस तू? अगं बाई, हो कोणी मला असं तुमच्या सोबत दरवाजा बंद असताना पाहिलं ना? बाहेरच आहे. उघडू का दरवाजा? नाही नाही नको. हा मग खा. हो, हे चुकीचं आहे. मला माहिती आहे हे चुकीचं आहे, पण करू काय? हे बघ, हे थांबतच नाहीये. तुझ्या वडिलांसाठी मी तो पंप आणला होता ना, म्हणून तरी खा. हो, त्याबद्दल तुमचे आभार कसे मानून मला कळतच नाहीये. तुम्ही येळेवर धावून नसता आला ना तर. पण तुम्ही त्याच वेळी पंप घेऊन कसं आलात? तूच राहिली होतीस विचारायची. नाही म्हणजे मला वाटलं की तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी आणला होता. नाही, आणि नाही, तो पंप मी तुझ्या वडिलांसाठीच आणला होता आणि ठरवून आणला होता. तुझ्यासाठी गिफ्ट म्हटलं, त्यामुळे तुला छान वाटेल. आणि त्या बदल्यात तो 9 दिवस उपास करण्याचा जो तू निर्णय घेतलायस ना, तो मला मागे घ्यायला सांगता येईल. घे प्लीज. तुम्ही माया उपासाचं खरंच टेन्शन नका घेऊ. अनेक दिवस पोटात काही नसेल तरी आम्हाला काही जाणवत सुद्धा नाही. आणि इकडे तुम्ही मोठी आई आजी एवढा जीव लावतात, एवढी काळजी घेतात की मावा पोट गच्च भरलेलं असते. सगळ्या गोष्टी विरोधात असताना सुद्धा एवढा त्रास एवढ्या सहजपणे कोणी कसं काय स्वीकारू शकतं? पैशानं परिस्थितीनं एवढं हतबल केलेलं असताना सुद्धा कुणाचा स्वाभिमान कसा काय जिवंत राहू शकतो? आम्ही हे सगळं सहज स्वीकारतो कारण आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो. आणि स्वाभिमानाचं म्हणाल तर तेवढी एकच श्रीमंती आमच्याकडे. आम्ही स्वाभिमानच सोडला तर आमच्या इतकं गरीब या जगात कोणीच नसेल. परिस्थितीनेच आम्हाला पावला पावलावर लढायला शिकवले. संकट किती मोठं असलं तरी आम्ही दटून उभं राहतो. आणि संकट काही साधे सुधे नसते आहेत. पहिल्या दुसऱ्यापेक्षा जाडजूड आणि लट्टच्या लट्ट. त्यामुळे लढायला शिकलो. रोज लढतो, रोज जिंकतो असं नाही, पण हारायचं नाही हे मात्र पक्क ठरलेलं असतं. मी आजपर्यंत आमची पुष्कळ मदत केली. तुम्ही कृपा करून आमच्यासाठी अजून त्रास करून घेऊ नका. पुढे जाऊन आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त त्रासदायक ठरू शकतं.
माहितीये आजपासून मला संबळ वाजवू देणार नाही, पण घरकाम तर चालू आहे ना आणि त्यातून आम्हाला भरपूर मदत होऊ शकते. त्यासाठी खूप खूप थँक्यू. येते. You are unbelievable. तुझे हात घरकामासाठी नाही तर संबळ वाजवण्यासाठी बनलेले आहेत. त्यामुळे आज पण संबळ तूच वाजवणार. हो हो, थोडा वेळ द्या मला, कळवतो मी. हो दादा, आरतीचं टेन्शन संपलं. एक संबळवाला शोधायला गेलो आणि 4-5 मिळाले. बरं आता सगळेच यायचं म्हणतायत. कुणाला हो म्हणायचं यापेक्षा कुणाकुणाला नाही म्हणायचं हा प्रश्न पडलाय. त्यातल्याच एकाला फायनल कर आणि घेऊन ये. हो दादा, रावसाहेब नगरकरांच्या घरी वाजवायला मिळतंय या विचाराने सगळे खुश आहेत. घेतलेली कामे सोडून यायला तयार आहेत. दादा, या निमित्ताने तुमच्या नावाचा रुतबा किती मोठा आहे हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. ठीक आहे, घेऊन ये. हो, बघतो. आई, फुलं. अरे वा, छान. ठेव. गुरुजी येतीलच एवढ्यात. चल आपण आतावरून घेऊ. हो. काही पाहिजे होतं का? पाणी पाणी हवं होतं मला. मी देते. इथेच आहे, मी घेतो. तू कर. अरे आरतीची वेळ झाली आणि तू संबळ सोडून हे इथे काय करतेस? अहो, तुम्ही असं गमतीत पण बोलू नका. गमतीत नाही, सिरियसली बोलतोय मी. कारण आज संबळ तूच वाजवणार आहेस. हे बघा, मी तुम्हाला हे बघ, देवी सुद्धा तुझ्या संबळ वाजवण्याची वाट बघते. माझ्यापेक्षाही जास्त. सत्य